मार्कडवाडीमध्ये उद्या बॅलेट पेपरवरती मतदान पार पडणार आहे। पण या मतदानापूर्वी राम सातपुतेंनी, जे पराभूत उमेदवार आहेत माळशिरस मतदारसंघातले, त्यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विट केलेली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये उत्तम जानकर यांचा एक कार्यकर्ता आणि मार्कडवाडीच्या नागरिकांमधलं संभाषण रेकॉर्ड केलं गेलंय। उद्याच्या मतदानानं फायदा काहीच होणार नाही, तोटा होणार असं जानकरांचा कार्यकर्ता म्हणतोय। तर तोट्यासाठी कशाला मतदान करायचं असा सवाल गावकरी विचारतात। व्हीव्हीपॅटवरती दोष टाकायचा आहे तर गावात मतदान मिळायला पाहिजे, यासाठी मतदान करा असा जानकरांचा कार्यकर्ता सांगताना दिसतोय। पण गावकरी काही ऐकायला तयार नाहीयेत असे ऑडिओ क्लिपमधनं समोर आलंय। ही ऑडिओ क्लिप राम सातपुतेंनी व्हायरल केली आहे। आणि आम्हाला उत्तमरावांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर मार्कडवाडीचं मतदान एवढं कसं वायपट गेलं, वाया कामत गेलं। मला कवाच मार्कडवाडी सोडित नाही, तर मशीनचा दोष आहे बरं का। इतकं पळाला पैसे भरण्यापासून मला सगळं माहित आहे लागा। होतोच तर म्हणून एवढं इलेक्शन झालं, मी आलो का तुमच्याकडे? नाहीतर ही बर का, मी इतके काम केलं उत्तमरावचं की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं। निवडणूक झाली झाली बर का, गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय, फिक्स झालंय। म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे। इलेक्शन आहे म्हणजे काय करायचं आहे माहिती आहे का? खरंच उत्तमरावला विरोधात गेलं, मतदान का पडलं, पीठीचा दोष असेल, फक्त पीठी घालवायचा आहे। फायदा झाला आणि आता तुमचा तोटा झालाय। आमचा तोटा आहे ना, मग आम्ही कसं द्यायचं? बरोबर आहे, मी सांगतोय म्हणून एवढी बरं आपदा बरं, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार नाही, फक्त मत येऊन करायचं आहे। ऐका की, मत कसं करायचं मतदान? आम्ही सांगतोय म्हणून। आणि राम सातपुते आणि उत्तम जानकर दोघेही नेते सध्या आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी उत्तम जानकरजी, या ऑडिओ क्लिप बद्दल आपलं स्पष्टीकरण। नक्कीच आपण लाईन वरती घेतलं न्यूज 18 मध्ये, पहिल्यांदा आपला आभार, मनापासून आभार की या गावामध्ये जे मतदान झालेलं आहे ते खरं आहे खोटं आहे हे बघण्यासाठीच उद्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि जर खोटं असतं तर मग गावकऱ्यांनी याच्यामध्ये एवढा आक्रोश केलेला आहे आणि पोलीस प्रशासन ते दाबण्याचा प्रयत्न का करत आहे? जर ते खरं असेल, उद्या गावकरी जे मतदान घेणार आहेत त्यांना बघायचं आहे की आपलं मतदान शिफ्ट कुठं झालंय, काय नेमकं त्याच्यामध्ये प्रक्रिया घडली। पण आपल्या ज्या कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे असं म्हणतात, त्यांनी निवडणुकीत खूप काम केलंय, उद्याचं मतदान घेऊन काही विशेष फायदा तर नाहीये, फक्त आम्ही सांगतोय म्हणून मतदान करायचंय। नाही ठीक आहे, त्यांनी म्हटलं, कार्यकर्त्यांनी काय म्हटलं त्याच्यापेक्षा गावाची काय इच्छा आहे आणि गावाचं काय मत आहे हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे। आणि सगळ्या गावाला हे मतदान अपेक्षित आहे, त्यासाठी गाव ठाण मांडून इथं जवळजवळ 1000च्या वर गावकरी मंडळी माझ्या समोरच बसलेली आहेत। त्यामुळं गावानं ठरवलेलं आहे की बाबा आम्हाला चेक करायचं आहे, आम्हाला बघायचं आहे नेमकं काय घडलंय, आमचं मत हे का निघालं नाही, आम्ही संपूर्ण गावानं मतदान केलेलं आहे। मग त्या चेकिंगसाठी आपण पुनर्मतदान बॅलेटवरती घेताय। राम सातपुते सुद्धा आपल्या सोबत आहेत। राम सातपुतेजी, बॅलेटवरती मतदान घेण्यासंदर्भात आपला आक्षेप नेमका काय आहे? या ठिकाणी माझा आक्षेप घेण्याचं कारण नाही। विरोधी उमेदवार आणि मोहिते पाटलाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। 21 कोटी 89 लाख रुपयाची कामं आपण मागच्या 5 वर्षामध्ये त्या गावात केले। जिथं कधी सिमेंटची एक पाटी पडत नव्हती त्या गावात राम सातपुते आमदार असताना 21 कोटी 89 लाख रुपयाची कामं झाले। त्या गावाला जाणारे रस्ते झाले। त्या गावामध्ये आपण जर बघितलं तर वशा मारुती म्हणून देवस्थान आहे, तिथं जवळजवळ आपण 7 कोटी रुपयाची कामं केली। तिथं बोटिंग होत आहे, तिथल्या लोकांना जे काही कामं आहेत ते मोठ्या प्रमाणात केले। तिथला दलित असेल, तिथला बाकीचा जो विकासप्रिय नागरिक आहे तो आपल्या सोबत आहे। मुळात या ठिकाणी या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराच्या मोहिते पाटलाच्या पायाखालची वाळू सरकली। 1,08,566 मतं आम्हाला पडली। त्यामुळे कुठेतरी एक खोटा नरेटिव्ह सेट करायचा आणि एक बॅलेट पेपर, आता ते विरोधी उमेदवार म्हणतात 1000 लोक आहे वगैरे, या ठिकाणी कडेचे गावचे त्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक गोळा करून त्या ठिकाणी खोटा नरेटिव्ह करायचा प्रयत्न करतायत। या ठिकाणी माझी विनंती आहे त्यांना
तुमच्यात जर हिंमत असली तर परत निवडणूक घ्या पूर्ण तालुक्याची बॅलेटवर. आमची निवडणुकीला सामोरं जायची तयारी आहे. अशा पद्धतीने खोटे नरेटिव्ह चालवायचे आणि अशी केविलवाणी भूमिका मांडायची, याचा मी खऱ्या अर्थाने निषेध करतो. माझा आक्षेप बॅलेटला नाहीये, त्यांना करायचं तर होऊ जाऊ द्या, परंतु लोकांना धमकावून, लोकांना त्या ठिकाणी अतिशय खालच्या भाषेत बोलून, ज्या पद्धतीने मोहिते पाटलांनी आणि उत्तम जानकरांनी जे राजकारण चालवलंय माळशिरस तालुक्यामध्ये, याचा निषेध करावं तितकं कमी आहे. 21,89,00,000 रुपयाची कामं त्या गावामध्ये आम्ही केले, त्याच्यामुळे जनतेने विकासाच्या सोबत राहिले. त्या गावामध्ये कधी एक काम नव्हतं. मागच्या 5 वर्षामध्ये मी काम केलं म्हणून तिथली जनता उत्तम जानकरजी खोट्या नरेटिव्हच्या आरोपांना आपलं उत्तर. उत्तम जानकरजी, ठीक आहे, त्याला त्यांनी जर कामं केली असतील तर गाव सोबत राहील, उद्याही राहील, कालही होतं. 10 दिवसामध्ये असं काय फरक पडणार आहे? 10 दिवसामध्ये काम काय कुठं उडून वाऱ्यानं गेलं का? इथं सोन्याची कौलं बसवली असली किंवा रस्ते केलेले असले तर ते काय पळून गेले का? तिथं लोकांना चांदीचे रस्ते 21 कोटी रुपये खर्च केले असते तर चांदीचे रस्ते झाले असते. आणि मग हे लोक विकास केला, विकासाच्या बाजून राहतील ना, मतपत्रिकेवर असो किंवा ईव्हीएम वर असो, त्याच्यामध्ये फरक काय? ठीक आहे, तर तेच मत आपण पडताळून बघा. एक छोटासा शेवटचा प्रश्न आहे. प्रशासनानं विरोध दर्शवलाय, पोलिसांनी बंदोबस्त गावात लावलेला आहे. उद्याचं मतदान कसं पार पडणार आहे? नाही, आता गावाने ठरवलेलं आहे की मतदान आम्हाला घ्यायचं आहे आणि आम्हाला ते बघायचं आहे की बाबा मतदान आम्हाला गावामध्ये पडलंय का नाही. अशा पद्धतीनं आता इथं गावातले जवळजवळ 1000च्या वर लोक आहेत, जेवण घरोघरीनं घेऊन आलेले आहेत. सगळ्यांची इथं पंक्ती बसलेल्या आहेत आणि सगळ्या गावाच्या घरी. विरोध असताना सुद्धा आपण मतदानाची प्रक्रिया कशी पार पाडणार? काय होत असताना विरोध प्रशासन, पोलीस प्रशासन सगळ्यांचा विरोध असताना ही प्रक्रिया कशी पार पाडणार आपण? नाही, तरी गावानं ठरवलंय तुम्हाला काय अंतरवाली घडवायचं असेल तरी घडवा, गोळ्या घाला. आम्ही रक्तबंबाळ अवस्थेमध्ये या ठिकाणी मतदान करणार आहे. तुम्हाला जे ताकद त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, आणि माझं दुसरं त्याच्याही पुढे जाऊन म्हणणं आहे की प्रशासनाला असं मतदान घेण्यामध्ये ते गाव घेतंय काय, प्रशासनाचा खर्च नाही. प्रशासनाचा विरोध असायचे कारण काय आणि कशासाठी प्रशासन विरोध करतंय? नेमकं यामध्ये काहीतरी पाणी मुरलंय. म्हणजे काही झालं तरी उद्या बॅलेटवरती मतदान घेण्यावरती आपण ठाम आहात. आभार आपले, आपण भूमिका स्पष्ट केल्याबद्दल. आणि याच पार्श्वभूमीवरती, या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती माळशिरसमधल्या मार्कडवाडी गावात जमावबंदीचे आदेशही लागू झाले आहेत. सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मार्कडवाडीमध्ये जमावबंदी लागू असेल. गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी प्रशासनाने ही काळजी घेतली आहे. मार्कडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवरती आक्षेप घेत मंगळवारी 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचं जाहीर केलं. उद्या 3 डिसेंबर आहे आणि या गावामध्ये मार्कडवाडीमध्ये ही प्रक्रिया पार पडेल अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र प्रशासनाचा याला तीव्र निषेध आहे, विरोध आहे. गावाचं मत होतं की तुम्हाला यापेक्षा अधिकचं लीड 1200-1300 या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, पण असं घडलं नाही. मग का घडलं नाही? आम्ही तर संपूर्ण गाव एक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथं पोलिंग एजंट नाही दुसऱ्या पार्टीचा, इथं कुणी गावामध्ये प्रचाराला माणूस नाही. आणि असं काय घडलं की बाबा या ठिकाणी आम्ही मायनसला गेलो. हा गावाचा आक्रोश आहे. गेली 3 दिवस गाव माझ्या दारामध्ये बसून होतं, आम्ही घरी जाणार नाही, आमचा याचा निर्णय केला पाहिजे. आणि मग गावातल्या काही प्रमुख मंडळींनी ठरवलं की बाबा आपण मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊ. सर्व ग्रामस्थ एकत्र बसले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण यासाठी लढा दिला पाहिजे आणि हे सर्वांची प्रतिक्रिया आहे. आज जर आपण बघितलं तर उत्तमराव जानकर यांना मतदान अतिशय कमी पडलेलं आहे, विरोधी उमेदवाराला जास्त मतदान पडलं आहे. पण तुम्ही आज या गावाचा जर माहोल बघितला तर इतक्या प्रचंड ताकदीनं लोक जे येतात, याचा अर्थ उद्या 100% मतदान होणार, काही होत.